या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा होणार आणि काही महिलांना मिळणार 3000 रुपये। नमस्कार, मी सुनील तिवारी। आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। लाडकी बहीण लाडक्या बहिणींना 1500 मिळणार की 3000 मिळणार, ते पैसे कधी मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील व आपल्याला रोजची अपडेट मिळत राहील। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलांना ज्या बातमीची आतुरता होती ती बातमी अखेर समोर आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता प्रशासकीय कारणामुळे लांबणीवर पडलेला होता, मात्र आता त्याच्या हप्ता जमा होण्याची तारीख आणि त्याची अपडेट समोर आलेली आहे। आता हप्ता कधी मिळणार? महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही हप्त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे। वितरण कधी होणार? 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत याची तारीख दिलेली आहे। मग उशीर का झाला? उशीर झाला, सुमारे 3500 कोटी निधी मंजूर होण्यास वेळ लागला आणि तांत्रिक प्रक्रिया होती, यामुळे हप्ता जमा होण्यास वेळ लागला। 2 टप्प्यात याचे वितरण करण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील 2,47,000 कोटी लाभार्थी महिलांची संख्या लक्षात घेता पहिला हप्ता 22 जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि दुसरा हप्ता 14 जिल्ह्यातील महिलांना वितरित करण्यात येणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3000 कोणाला मिळणार? 3000 ज्या महिलांना तांत्रिक अडचणीमुळे 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना मागील थकीत हप्ते तसेच जानेवारीचा हप्ता असे मिळून एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आता यासाठी काय करावे लागेल तर आपला हप्ता खात्यात जमा होण्यासाठी काही अटी आहे, त्याची पूर्तता आपल्याला करावी लागेल, त्यानंतरच आपल्याला हप्ता मिळणार आहे। ई-केवायसी, तुमची ई-केवायसी प्रक्रिया 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करून घ्या। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आणि डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे तपासा। तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, नाही अन्यथा हप्ता मिळणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझी अर्जाची स्थिती कशी आहे, तर तुमचा हप्ता येणार की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ladkibaheen.maharashtra.go.in या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमचा यूजर ID आणि पासवर्ड लॉग इन करू शकता। नसेल तर तुम्ही नवीन खाते तयार करून त्यावरती लॉग इन करू शकता। त्यामध्ये ॲप्लिकेशन मोड एरल यावरती क्लिक करून अर्जाची स्थिती अप्रूव्ड आहे की नाही हे तपासा, किंवा तुमच्या महानगरपालिका किंवा जिल्ह्यातील पोर्टलवर जाऊन वार्डनुसार या लाभार्थी यादीत पाहू शकता। यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहितीसाठी केवळ सरकारी पोर्टलवरच विश्वास ठेवा, अन्यथा कुठूनही फसवेगिरी संकेतस्थळावरती पाहू नका। ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना पैसे आले नाहीत त्यांनी आपल्या बँकेत KYC करून घ्यावे, डीबीटी खाते ॲक्टिव्ह करून घ्यावे। तुमच्या अर्जाची स्थिती अप्रूव्ड आहे की नाही, तुम्हाला पैसे मिळाले का नाही,
किंवा तुमची KYC करताना काही अडचण येत असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.